दुपारच्या वेळी मीनाक्षी आपल्या मोठ्या जाऊबाईकडे गप्पा मारण्यासाठी गेली होती, पण दरवाजा आतमधून बंद होता, म्हणून तिने पूजाला आवाज दिला. बराच वेळ झाला तरी पूजा दरवाजा काही उघडत नव्हती. त्यामुळे मीनाक्षीला काळजी वाटू लागली होती. तिने पटकन आपल्या नवऱ्याला कार्तिकला बोलावलं. त्याने खूप ताकदीने दरवाजा उघडला, तर समोरचे दृश्य पाहून त्या दोघांनाही जबर धक्काच बसला. कारण समोर पूजा तर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. समोरचे ते दृश्य पाहिले आणि त्यांचे तर हातपायच गळून गेले. पण कार्तिकने प्रसंगावधान दाखवत पूजाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितलं की पूजा खूपच सिरियस आहे, तिला वाचवणं कठीण आहे. हे ऐकून मीनाक्षी आणि कार्तिक घाबरलेच. मीनाक्षी तर अगदी निशब्द झाली होती. पूजाबद्दल कळताच तिचे आई वडील आणि भाऊ बहीण सर्वच आले. सगळेच रडत होते. मीनाक्षी तिच्या आईला सांत्वन देत होती, पण पूजाची आई जोरजोरात रडत होती आणि म्हणत होती की काय केलंस बाळा तू, हे काय दुःख होतं, हे तू तुझ्या आईला का सांगितलं नाहीस. पूजाचा भाऊ सुनील पूजाच्या नवऱ्याकडेच अजयकडे आला आणि म्हणाला, कसं झालं हे सर्व, माझ्या बहिणीने असं का केलं, हे नक्की तिनेच केलं का की कोणी. पुढे अजून काही तो बोलणार तेवढ्यात कार्तिक म्हणाला, हे पूजानेच केलं, हवं तर तुम्ही मीनाक्षीला विचारा. तेव्हा मीनाक्षी पुढे होत म्हणाली, पूजाने स्वतःच केलं. मी दुपारी रूममध्ये होते आणि जेव्हा मी तिच्याशी गप्पा मारण्यासाठी गेले होते तेव्हा ती दरवाजा उघडत नव्हती, म्हणून मला काळजी वाटली. तेव्हा आम्ही धाडसाने दरवाजा उघडला. आपली बहीण असं काही करेल असं सुनीलला वाटत नव्हतं. ती किती घाबरट होती आणि तिचं असं चक्क असं संपवण्याचं धाडस तरी ती कसं करू शकते. सुनील सर्वांकडेच रागाने कटाक्ष टाकत म्हणाला, मला एकही शब्द खरा वाटत नाही. तेवढ्यात पोलीस आले. पोलिसांना पाहून सुनील त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की साहेब, माझी बहीण जी प्रत्येक गोष्टीला घाबरते ती स्वतःला संपवण्याचं धाडस कसं काय करणार. मला तर पूर्ण शंका या अजयवरच आहे, यानंच काहीतरी केलं असणार. तेव्हा अजय रडक्या स्वरात म्हणाला, सुनील, माझ्यावर विश्वास ठेव. मी पूजाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी तर तिच्यावर खूप प्रेम करतो. मग मी तिला कसं काय मारू शकतो. मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलत आहे हे लवकरच कळेल, पोलीस करड्या आवाजातच म्हणाले आणि डॉक्टरांना भेटायला गेले. इथे पूजाचे आई वडील, भाऊ, मीनाक्षी व कार्तिक तिचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना करत होते. पूजाची अवस्था खूपच नाजूक होती. ती अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. पोलीसही तिची अवस्था पाहू शकत नव्हते. डॉक्टर पुढे होत म्हणाले, साहेब, ते आता काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाही आहेत. आता वातावरण गंभीर झालं होतं. सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. सगळे चिंतेत होते. का केलं पूजाने असं? नक्की खरंच तिने तसं केलं होतं का? खूप सारे प्रश्न अनुत्तरित होते. बाबा, आईला काय झालं आहे? आपण हॉस्पिटलमध्ये का आलो आहोत? आणि लगेच प्रश्न पूजाच्या लहान मुलगी त्यांना विचारत होती. तेव्हा पूजाच्या कानावर तिचा आवाज आला आणि तिने जीव सोडला. त्या आईने जणू आपल्या लेकराचा आवाज ऐकण्यासाठीच जीव थांबवून ठेवला होता. पूजा गेल्याची बातमी दिली गेली तसे सर्वच रडू लागले. दवाखान्यात आक्रोश पसरला. रडारड पाहून मुलगीही घाबरली. तिलाही रडू आलं. ती अजयला म्हणत होती, मला आईकडे जायचं आहे, मला आईकडे जायचं आहे. अजयने तिला मिठीत घेतलं आणि तोही रडू लागला. पण तिला माहिती नव्हतं तिची आई आता कधीच तिला दिसणार नव्हती. जे झालं ते वाईट झालं. पोलिसांना अजयवर व त्यांच्या घरच्यांवर शंका होती. चौकशीसाठी मीनाक्षी, कार्तिक आणि अजय तिघांना सतत चौकशीसाठी बोलावत होते. अजयकडे चौकशी केली असता तो म्हणाला, माझं आणि पूजाचा प्रेम विवाह होता. आम्हाला लहान मुलगी आहे. आमच्यामध्ये काहीच भांडण नाही. तिने असं का केलं मलाच याचे उत्तर सापडत नाही. मीनाक्षी म्हणाली, आम्ही दोघी जावा नेहमी बहिणीसारखे राहिलो. सासू सासरे आम्ही सर्व मिळून आनंदात राहत आहोत.
ती नेहमी खुश असायची. मध्यंतरी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती जास्त बोलायची नाही. रूममध्ये असायची. आमची वहिनी ही खूप प्रेमळ होती. सर्वांच्या आवडीनिवडी जपायची. नेहमी हसरा चेहरा होता तिचा. हल्ली तब्येत बरी नसल्याने ती अलीकडे शांत असायची, असं कार्तिकने सांगितलं. पोलिसांनी विचारल्यावर कळलं की तिला डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणाचा त्रास होत होता. कार्तिक आणि मीनाक्षीने तिची तब्येत बरी नसल्याचे सांगितले, पण अजयने मात्र तसं काहीच सांगितलं नाही. म्हणूनच अजयला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तो मी हे सांगायला विसरलो असे म्हणाला. तेव्हाच शंकेची सुई अजयवर गेली होती. नक्कीच काहीतरी गडबड आहे, आता हे कळून चुकलं होतं. तसे पूजाचा भाऊ म्हणाला होता की पूजा भित्री होती, असं काही पाऊल उचलणार नाही. काहीतरी लपवाछपवी होत आहे हे मात्र नक्की. आता पोलीस तपास करत होते. पूजाच्या आईवडिलांकडे चौकशी केली असता त्यांनीही सांगितलं की ती अजयसोबत खुश होती. सासरी कधी त्रास होत होता हे कधीच तक्रार तिने केली नाही. घरातील माणसे देखील चांगलेच आहेत असं म्हणायची. मीनाक्षीला तर अगदी बहीणच मानायची. सुनीलने ताई असं काहीच करणार नाही, नक्कीच काहीतरी कारण असावं असं सांगत त्याने पोलिसांसमोर हात जोडले आणि म्हणाला, साहेब माझी बहीण गेली, तिला न्याय द्या. पोलीस कसून चौकशी करत होते. मीनाक्षीसोबत ती जास्त वेळ असायची. कार्तिक आणि अजय कामाला गेले की दोघी सोबतीला असायच्या. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कळलं की सुखी कुटुंब होतं ते. पूजा आणि मीनाक्षी दोघींचं नातं देखील छान होतं. पूजा आणि अजय देखील एकमेकांवर प्रेम करायचे. आदर्श जोडपं होतं. मीनाक्षी येण्याच्या आधी पूजाने घर सांभाळलं होतं. या घटनेने सगळेच शॉक होते. असं एकांकी पूजा असं काही करेल असं वाटलं नव्हतं. पूजाने मीनाक्षीसाठी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर काहीतरी लिहिलं होतं की मीनाक्षी वाचू लागली. प्रिय मीनाक्षी, तू विचार करत असशील की मी हे तुला पत्र का लिहित आहे, कारण आता तुला कळलंच असेल मी आता खूप दूर गेले आहे. खूपदा विचार केला तुझ्याशी बोलून मन हलकं करावं, पण नाही, जमलं नाही. अगदी माहेरी देखील मी कोणाला सांगितलं नाही, म्हणूनच जास्त घुसमट होत राहिली. मला माहिती आहे तू माझ्यावर रागावली असशील. माझ्यावर मी वेडेपणा केला. सर्व लहान सहान गोष्टी सांगणारी मी असं पत्रात लिहून का बोलत आहे. एक आई म्हणून माझ्या मुलीची मला चिंता आहे, म्हणून जाता जाता तुलाही लिहून सांगत आहे. माझ्यानंतर मुलीची काळजी घे. मीनाक्षी, आज तिला शाळेत जाताना मी घट्ट मिठी मारली, कारण ती माझी शेवटची मिठी होती. निरागस आहे ती. मी गेल्यावर ती माझी खूप आठवण काढेल, पण तू तिला सावरून घे. तू सावरून घेशीलच, मला याची शंका नाही. मीनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले. हुंदके देत ती रडू लागली होती. पुढे वाचू लागली होती. मी अजयवर किती प्रेम केलं, पण पूर्ण विश्वास देखील ठेवला, आणि त्यानं काय केलं माहिती आहे? माझा विश्वासघात. त्याचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू होते. त्याचे बदललेले वागणे पाहून मला शंका आलीच होती, आणि जेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने त्याला परस्त्रीसोबत पाहिलं तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी ताडकन त्याच्या कानाखाली मारली. आपल्या नवऱ्याला असं परस्त्रीसोबत पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील त्या माझ्या मलाच माहिती. त्या दिवशी मी भयंकर चिडले. खूप मनस्ताप झाला. डोकं शून्य झालं. ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केलं, सर्वस्व बहाल केलं, त्याने असं करावं? खूप बदलला तो. 7 जन्माचे नाते निभवायचे वचन दिले, पण त्याने वचन तोडले. त्यानंतर त्याने माझी शपथ घेतली पुन्हा असं काही करणार नाही. पण आता विश्वास ठेवणं तर कठीणच होऊन गेलं होतं. पण संसार करायचा होता. मुलीची जबाबदारी, समाजाची चौकट, खूप काही होतं. नेहमी अंगी उत्साह असणारी मी मात्र पार खचून गेले. माझे मन मला खात राहिले. मलाच कळेना काय झालं ते. त्या विचाराने मला रात्रभर झोप लागत नव्हती. मला खूप जास्त त्रास होत होता. ज्या माणसावर मी मनापासून प्रेम केलं त्याने असं वागावं, विश्वासघात करावा. स्वप्नातही असा विचार केला नव्हता. सर्व स्वप्ने धुळीस मिळाली होती. आईबाबांचा विरोध करून मी लग्न केलं, आणि शेवटी असं झालं.
मी आईबाबांना दुखावलं, खूप दुखावलं. म्हणूनच माझी पुन्हा तेथे जाण्याची हिंमतच झाली नाही. त्यांना काही सांगण्याचे धाडस केले नाही. चूक त्यांनी केली आणि त्रास मात्र मी भोगत राहिले. आता हा मानसिक त्रास मला सहन होत नाही. आतल्या आत तडफड होत आहे. नको वाटतं सारं काही. मला माहिती आहे मी चुकीचं वागत आहे. बुद्धी म्हणते आहे असं करू नको, पण मन मात्र आज हळवं झालं आहे. मीनाक्षी, खरंच मी खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. मी हे करायला नको होतं. तुला फक्त एक विनंती आहे. माझ्या मुलीचा सांभाळ कर. तिला सांग तिची आई तिच्यावर खूप प्रेम करायची आणि जमलं तर मला माफ कर. तुझीच मैत्रीण पूजा. पूजा झोपेतच रडत होती. तो आवाज ऐकून मीनाक्षी रूममध्ये आली. मीनाक्षीने पूजाला झोपेतून जागं केलं. तशी ती दचकून जागी झाली. पूजा उठून बसली. मीनाक्षीकडे एकटक पाहू लागली. स्वतःचे हातपाय निरखून पाहू लागली. चेहऱ्यावर हात फिरवला आणि ती आनंदाने म्हणाली, मला काही झालं नाही, मला काही झालं नाही, मी बरी आहे. मीनाक्षीला पूजाचे वागणे पाहून हसू आले. तिने पूजाच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाली, अगं ताई, काय ठीक आहेस ना? काही स्वप्न पाहिलं का? तेव्हा पूजा पटकन पलंगावरून खाली उतरली. जड पावलाने ती आरशासमोर गेली. जरा घाबरतच तिने स्वतःला आरशात पाहिलं. छान तसा चेहरा होता. कमरेपर्यंतचे केस, टपोरे डोळे, सर्व काही जसं होतं तसंच. तिने अलगद चेहऱ्यावरून हात फिरवला. याचा अर्थ जे काही ते स्वप्न होतं, स्वतःचे जीवन संपवणे, आई वडील भाऊ बहीण मीनाक्षी कार्तिक आणि आई हवी म्हणून मुलीने काढलेले उद्धार, आईवडिलांचा भावाचा आक्रोश आणि त्यावर नवऱ्याने विश्वासघात कसा केला ते आणि त्याची ही वाईट अवस्था. ती मीनाक्षीला म्हणाली, एक चांगलं स्वप्न पडलं. खूप दिवसापासून झालं. एका गोष्टीमुळे मी अस्वस्थ झाले होते. स्वतःशीच एक वेगळं युद्ध सुरू होतं. आज या स्वप्नाने माझे डोळे उघडले आहेत. पूजा, मला काही कळत नाही. नक्की तुला काय म्हणायचं आहे? कसलं युद्ध खेळत होतीस? मीनाक्षीने पूजाला विचारलं. तेव्हा मीनाक्षीचा हात तिने पकडला आणि म्हणाली, मीनाक्षी, मला मन मोकळं करायचं आहे. तुझ्यासोबत खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना ताई. मीनाक्षी, अजयचे विवाहबाह्य संबंध होते. पूजा, काय सांगतेस? भाऊजींचे दुसऱ्या बाईसोबत? हो मीनाक्षी, जे मी बोलत आहे ते खरं आहे. तुझ्यापेक्षा जास्त मलाच मोठा धक्का बसला होता. मला तर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी माझी शपथ घेतली आहे. त्यापुढे मी ते असं काहीही करणार नाहीत. पण खरं सांगू का मीनाक्षी, आता या नात्यात विश्वास तर राहिलाच नाही. मला तर रात्रभर झोप लागत नाही. नको नको ते विचार डोक्यात येतात. पूजाताई, काहीही वाईट विचार करू नको. मी तुझ्यासोबत आहे. जर का भाऊजी पुन्हा त्या किंवा इतर बाईच्या नादाला लागले तर आपण त्यांना चांगलीच अद्दल घडवू. पुन्हा त्या वाट्याला जाणार नाहीत. पूजा बोलते, अद्दल घडवू शकते ग, पण हा जो अविश्वासाचा दाह मनात पेटला आहे ना, तो आयुष्यभर कायम धगधगत राहणार. तेव्हा मीनाक्षीने मान डोलावत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. पूजा पुढे बोलू लागली की, मीनाक्षी, आता मात्र मी एक मनाशी ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी मी स्वतःचं बरं वाईट कधीच काही करणार नाही. मी जगणार. आत्महत्येचा पर्याय तर मुळीच निवडणार नाही. माझ्या मुलीसाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आई, बाबा, भाऊ आणि बहीण सारखी तू, या सर्वांसाठी मी जगणार आहे. वेळ पडलं तर अजयच्या आयुष्यातून निघून जाईन, पण हे अनमोल जीवन हे आहे माझ्या आईची अनमोल देणगी आहे. त्यांच्याशी मी दगाबाज कधीच करणार नाही. मी खंबीर होणार आणि असं कितीही त्रास असू देत, मी माझ्या आत्मविश्वासाने त्यांना धुडकावून लावणार. मीनाक्षी, मी जगणार. माझ्या मुलीसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी मी जगणार आहे, तेही आत्मविश्वासाने. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.